विद्यार्थ्यांसाठीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी झालात तर पोलिसांशी तुमचा संपर्क येणार. पोलीस तुमच्यावर काय कारवाई करू शकतात, त्याचं स्वरूप काय, तुमचे अधिकार काय, त्यांच्यावरती काय बंधनं आहेत, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करत असाल तिथे बाय डिफॉल्ट कलम 144 म्हणजे जमावबंदीचं कलम लागू केलेलं असेल. त्यामुळे गर्दीचा तुम्ही भाग आहात म्हणून पोलीस तुम्हाला डिटेन करू शकतात. तुम्हाला ताब्यात घेतल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही ते विचारायला हवं की मला डिटेन केलं आहे का मला अटक केलेली आहे. पोलिसांना ते सांगणं बंधनकारक आहे. जर तुम्हाला डिटेन केलेलं असेल तर 24 तासापेक्षा अधिक काळ ते तुम्हाला डिटेन करू शकत नाहीत. आणि जर तुम्हाला अटक केलेली असेल, जर जामीनपात्र अशी कलमं असतील तर तिथेच तुम्हाला एफ-आय-आर नोंदवल्यानंतर नोटीस दिली जाते आणि सोडलं जातं. पण जर अजामीनपात्र अशी कलमं असतील तर तुम्हाला पोलीस अटक करू शकतात. परंतु 24 तासाच्या आत तुम्हाला कोर्टासमोर सादर करणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे. शिवाय एफ-आय-आर रजिस्टर झाल्यानंतर काय एफ-आय-आर आहे, कलमं काय आहेत, शिक्षा काय, हे पोलिसांना तुम्हाला सांगावंच लागतं. तुम्ही तुमचे कुटुंबीय, मित्र, वकील यांच्याशी संपर्क साधू शकता. तो तुमचा अधिकार आहे. जर तुम्ही महिला असाल तर सूर्यास्तानंतर आणि सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला अटक होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला अटक झाली किंवा चौकशीसाठी ताब्यात घेतलं तर तिथे महिला पोलीस असणं हे अनिवार्य आहे. ती जर नसेल तर तुम्हाला अटक केली जाऊ शकत नाही. एक गोष्ट कायम नेहमी लक्षात ठेवा की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुमची चौकशी केली जाते तेव्हा तिथे CCTV कॅमेरा आहे की नाही हे पहा. सुप्रीम कोर्टच्या मार्गदर्शक सूत्रानुसार पोलीस जी काही चौकशी पोलीस स्टेशनमध्ये करतील ती CCTV खालीच्या निगराणीखालीच करावी लागते. त्यामुळे तो तुमचा अधिकार आहे, हे तुम्ही एन्श्युअर केलं पाहिजे. एक गोष्ट जी आहे की जी कॉमन तुम्हाला फेस करावीच लागेल ती अशी आहे की पोलीस तुम्हाला तुमचे फोन मागतील. तर तुम्ही त्यांना फोन देणं बंधनकारक नाही. ते तुम्हाला पासवर्ड हे करून गॅलरी ओपन करायला सांगतील, ते देखील ओपन करणं बंधनकारक नाही. जर तुमचा फोन जप्त केला तर जप्तीचा पंचनामा केला जातो. तशा पद्धतीची जी कारणं आहेत ती तुम्हाला कळतात. त्यामुळे जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचा फोन त्यांना देऊ नका. तो जप्त केल्यानंतरही तुम्ही पासवर्ड त्यांना शेअर करणं तुमच्यावरती बंधनकारक नाही. त्यामुळे या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या आणि या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत हे जर पोलिसांना लक्षात आलं तर ते बेकायदेशीररित्या कोणतीही कृती करणं जे आहे ती कृती करणं ते टाळतील. आणि या सगळ्या याच्यामध्ये कधीही तुम्हाला गरज भासली तर तुम्ही मला, आमच्या काँग्रेस पक्षाच्या वकिलांना संपर्क साधू शकता. आम्ही कायम तिथं तुम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित आहोत. धन्यवाद.